सगळे आजूबाजूला असतात पण तरीही मनात एकटेपणाचं शून्य वाटतं. दिवसभर हसतो, स्टेटस टाकतो, रील्स बघतो, पण रात्री झोपताना डोळे पाण्यानं भरतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ज्ञानयुग मराठीवर. जिथे मिळतं ज्ञान, जे खरंच आयुष्य बदलतं. एकटा माणूस बाहेरून हसतो, पण आतून ओरडतो. भाग 1. एकटेपण म्हणजे नक्की काय असतं? लोक म्हणतात, सांग ना काय झालंय. पण आपल्यालाच शब्द सापडत नाहीत. एकटेपण म्हणजे, माझं काही चुकलंय का? कोणी समजणारं नाही का? मी हे सर्व किती दिवस सहन करणार? हे फक्त मेंटल फीलिंग नाही, तर ते शरीरावर, आरोग्यावर आणि भविष्यावर परिणाम करतं. आज भारतात प्रत्येक 3 पैकी 1 तरुण हे अनुभवतोय पण बोलत नाही. भाग 2. हे एकटेपण येतं कुठून? तुटलेली नाती, स्वतःला कमी लेखणं, ओव्हरथिंकिंग आणि कंपॅरिझन. कोणी आहे का? ही आतली हाक. भाग 3. वैज्ञानिक परिणाम काय होतात? डोपामिन कमी, आनंदाची भावना कमी. सेरोटोनिन कमी, मूड डाऊन, उदासी. झोप आणि इम्युनिटी कमजोर. आत्मविश्वास घटतो, मी काहीच नाही असं वाटायला लागतं. भाग 4. उपाय जे खरंच मदत करतात, सायन्स अधिक अनुभव. 1. मन मोकळं करा. लिहा, बोला, रडू द्या पण मनात ठेवू नका. दररोज 5 मिनिटं डायरी लिहा, माझ्या मनात काय चाललंय. 2. निसर्गात वेळ द्या. सकाळी सूर्यप्रकाश, झाडं, वाऱ्याची हवा यामुळे मानसिक शांतता वाढते. सायंटिफिक फॅक्ट, सकाळचा व्हिटॅमिन डी मूड सुधारतो. 3. कलेत गुंतवणूक. चित्र, कविता, गायन, डान्स जे बाहेर नाही सांगता येत, ते कलेतून येतं. 4. विश्वासू व्यक्तीशी बोला. फक्त, मी ठीक नाही एवढं बोलणंही खूप असतं. कधी कोणीतरी ऐकणं, हेच औषध ठरतं. 5. मिरर अफर्मेशन्स. दररोज स्वतःशी बोला, आरशात बघून. मी माझ्यासोबत आहे, मी पुरेसा आहे. या वाक्यांचं रोज 2 मिनिटांचं मेडिटेशन करा. 6. शरीर चालू ठेवा. दिवसात किमान 15 मिनिटं चालणं, व्यायाम. शारीरिक हालचाल डोपामिन वाढ, मन चांगलं राहतं. 7. स्क्रीन टाइम कमी करा. एक दिवसात 1 तास तरी फक्त स्वतःसाठी ठेवा, मोबाईल, इन्स्टा बाजूला ठेवून. 8. हेल्दी सवयी. गरम पाणी, नियमित झोप, सकस आहार. शरीर शांत, मन स्थिर. भाग 5. खरा बदल केव्हा होतो? जेव्हा तू दुसऱ्याकडून अपेक्षा करणं थांबवतोस आणि स्वतःला घट्ट धरतोस. जेव्हा आपण शिकतो, माझ्या मनातली शांतता कोणत्याही बाहेरील गोष्टीवर अवलंबून नाही. स्ट्रॉंग व्हर्जन ऑफ यू तिथूनच सुरू होतो. निष्कर्ष, एकटं वाटणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर स्वतःला पुन्हा शोधण्याची सुरुवात आहे. तुमच्या मनात अडकलेला एक विचार काय आहे? कॉमेंट करा. आज मी माझं मन मोकळं करतोय. आणि तुमच्या अनुभवावर आम्ही बनवू शकतो एक पॉवरफुल व्हिडिओ ज्ञानयुग मराठीवरून. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे मिळतं ज्ञान, जे खरंच आयुष्य बदलतं.